स्टुडंट्स, आता आजपासून आपण काय करायचं आहे, युनिट नंबर 6 सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हा पाठ आपल्याला काय करायचा आहे, बघायचा आहे. प्रिव्हियस लेक्चरला आपण युनिट नंबर 5 बघितला, फ्रिक्शन म्हणजे घर्षण. तर त्या संदर्भातील आपण प्रॉब्लेम पण बघितले, त्या संदर्भात थिअरी पार्ट पण आपण बघितला. ओके, आता युनिट नंबर 6 इट इज दी लास्ट चॅप्टर फ्रॉम दिस अप्लाइड मेकॅनिक्स कोर्स. हा चॅप्टर आपल्याला काय करायचा आहे, एक ह्या 4-5 युनिटमध्ये 4-5 लेक्चरमध्ये काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे. आता युनिट नंबर 6 आहे सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. ओके, आता ह्याचा अर्थ काय होतोय की एखाद्या एरियाचा आपण सेंट्रॉइड म्हणजे काय बघूया किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे काय बघूया. ओके, तर एखाद्या जागेचा, एखाद्या एरियाचा, एखाद्या प्लेन फिगरचा जो मध्य भाग असतो, ओके, एखाद्या एरियाचा जो मध्य भाग असतो, ज्या मध्य भागावरती सगळी जी काही एरिया असेल ती एकत्र झाली असते, तो नथिंग बट काय असणार आहे, सेंट्रॉइड असणार आहे. ओके, तर ते सेंट्रॉइड म्हणजे काय असतं की प्रत्येक प्लेन फिगरला, आता सेंट्रॉइड म्हणजे ट्रायंगल असेल, रेक्टँगल असेल, सर्कल असेल, तर प्रत्येकाचा काय असणार आहे, सेंट्रॉइड असणार आहे. प्रत्येकाचा काय असणार आहे, मध्यभाग असणार आहे. आणि तो काय असणार आहे, प्रत्येकाचा मध्यभाग प्रत्येक प्लेन फिगरला वेगवेगळा असणार आहे. ओके, तर तो सेंट्रॉइड म्हणजे काय, तो आपल्याला काय करायचा आहे, स्टडी करायचा आहे. ओके, नेक्स्ट आता बघायचं आहे की सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, त्यातमध्येच काय असणार आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. आता एखाद्या 3 डायमेन्शनल ऑब्जेक्टचा, म्हणजे एखादा कोन असेल, एखादा सिलेंडर असेल, दीज आर द 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. ओके, त्या ऑब्जेक्टचा जो मध्यभाग असेल, ज्या ठिकाणी त्या सगळ्या ऑब्जेक्टचा मास ॲक्युमुलेट झाला असेल, ओके, असा जो काही पॉइंट असणार आहे, जो मध्यभाग आहे, तो म्हणजे काय, नथिंग बट सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असणार आहे. ओके, सेंट्रॉइड म्हणजे काय समजलं का बघा, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे काय समजलं बघा. सेंट्रॉइड म्हणजे काय, 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट आहे, म्हणजे एखादा रेक्टँगल आयत असेल, ओके, एखादं सर्कल असेल, ओके, एखादं ट्रायंगल त्रिकोण असेल, असे 2 डायमेन्शनल जे काही पार्ट्स आहेत, ओके, किंवा प्लेन फिगर्स आहेत, त्यांचा जो मध्य भाग आहे, त्यांचा जो मध्य भाग आहे, ज्या ठिकाणी सगळ्या जो काही सेंटरचा भाग आहे, त्या ठिकाणी ऑल दी एरिया इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड, तो म्हणजे पार्ट काय, नथिंग बट सेंट्रॉइड. ओके, तर ते वन बाय वन आपण बघूया. सेंट्रॉइड म्हणजे काय, फर्स्ट त्याचं जे काय नोटेशन आहे ते असेल सी और सी जी. त्याला सी म्हणतात सेंट्रॉइडला, आपण सांगू शकतो, आणि सी जी म्हणू शकतो. ओके, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी का सी जी, सेंटर ऑफ. It is the point at which whole area of the plane figure is supposed to be concentrated. आता हा जो पॉइंट आहे, सेंट्रॉइड म्हणतो आपण, हा असा पॉइंट आहे की होल एरिया, त्या पूर्ण, हा सपोज आता हा ए बाय ए हा काय असणार आहे, एक रेक्टँगल, सॉरी हा एक स्क्वेअर आहे. ए बाय ए म्हणजे जी लांबी आणि रुंदी हे एकच आहे, त्यामुळे हा स्क्वेअर आहे, बरोबर आहे. तर हा ए बाय ए जो स्क्वेअर आहे, ओके, आता ह्याचा असा एक मध्यभाग असणार आहे. हा मध्यभाग हा आहे, जो आपण त्याला सी म्हणूया, सेंट्रॉइड म्हणूया, सी आहे. ओके, हा असा एक मध्यभाग आहे ज्या ठिकाणी काय असेल, होल एरिया ऑफ द प्लेन फिगर इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. म्हणजे ह्या पूर्ण ए बाय एचा जो स्क्वेअर आहे, त्याचा जो मध्यभाग असणार आहे, ह्या ठिकाणी हा पूर्ण भागाचा एरिया काय होईल, एकवटला असेल. ओके, असा जो मध्य भाग आहे तो म्हणजे काय, नथिंग बट सेंट्रॉइड. आणि कशाचा असणार आहे, तो प्लेन फिगरचा असणार आहे. ओके, त्याचा एरिया आपण काय करणार आहे, ह्यामध्ये फाइंड आउट करणार आहे, किंवा त्याचा मध्यभाग असणार आहे. ओके, दिस टर्म इज रिलेटेड विथ दी 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. हे खूप महत्वाचं आहे. सेंट्रॉइड हा जो काही कन्सेप्ट आहे, ओके, किंवा मध्य भाग जो आहे, तो फक्त 2 डायमेन्शनल ऑब्जेक्टचाच असणार आहे. तो म्हणजे रेक्टँगल असेल, स्क्वेअर असेल, ट्रायंगल असेल. ओके, या प्रकारे 2D ऑब्जेक्टिव्ह जे आहेत त्याचाच काय असणार आहे, तो ह्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह असणार आहे किंवा भाग असणार आहे. एव्हरी प्लेन फिगर हॅज ओनली वन सेंट्रॉइड. प्रत्येक जो प्लेन फिगर असणार आहे, म्हणजे हा सपोज ए बाय आहे, तो एकच काय असणार आहे, त्याचा सेंट्रॉइड असणार आहे. त्याचे वेगवेगळे सेंट्रॉइड नसतात. प्रत्येक प्लेन फिगरला एकच काय असणार आहे, सेंट्रॉइड असणार आहे. ओके, तर हे काय असणार आहे, सेंट्रॉइड म्हणजे काय कळालं. ओके, म्हणजे प्लेन फिगरचा मध्यभाग, ज्या ठिकाणी पूर्ण एरिया, म्हणजे पूर्ण ती काय मास असेल, पूर्ण एरिया आहे, तो तिथे एकवटला असेल, केंद्रीभूत झाला असेल, असा तो मध्यभाग म्हणजे काय, नथिंग बट आपण सेंट्रॉइड. ओके, आपण अगोदरच्या किंवा आपण ह्या अगोदर आपण काय केलं, एक वही एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतो मी. वही घेतली आपण, आणि वहीच्या बरोबर एका कोपऱ्याला आपण जर हात लावला आणि तो वही स्थिर राहते काय बघितलं, तर स्थिर राहील काय, नाही. ओके, बरोबर आपण सेंटरला जर आपण ते वहीच्या एखादा बोट लावला आणि तो आपण काय केला, स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला, तर ती वही स्थिर राहते. म्हणजे काय होतं, त्या पूर्ण वहीचा जो काही सेंटर पार्ट आहे
त्या ठिकाणी सगळ्या एरियाचा तो मध्यभाग असणार आहे. ओके, जेणेकरून तो मध्यभाग एकत्रित झाला असेल किंवा कॉन्सन्ट्रेट झाला असेल. ओके, त्यामुळे तो जो वहीचा पार्ट आहे तो मध्यभागी स्थिर राहतो. ओके, म्हणून त्याला काय म्हणतात, नथिंग बट सेंट्रॉइड. तो काय झाला तुमचा एक्झाम्पल. सेम ते म्हणजे काय असणार आहे, नथिंग बट सेंट्रॉइड. ओके, आता सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे काय, त्याला आपण काय म्हणतोय, सीजी किंवा जी. ओके, सीजी किंवा जी त्याला नोटेशन दिलं जातं. इट इज द पॉइंट ॲट विच होल मास ऑफ बॉडी इज सपोज्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड. आता असा हा एखाद्या बॉडीचा पॉइंट असणार आहे, ज्या पॉइंटला, ज्या पॉइंट भोवती किंवा ज्या पॉइंट मध्ये पूर्ण बॉडीचा जो मास आहे, मास म्हणजे आपल्याला माहित आहे, पूर्ण बॉडीचा जो मास आहे तो एकवटला असेल किंवा त्या ठिकाणी तो एकत्रित असेल, असा जो काही पॉइंट आहे, ओके, असा जो काही मध्य भाग आहे, तो म्हणजे काय नथिंग बट सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असणार आहे. दिस टर्म इज रिलेटेड विथ 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. आता हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी आहे ही 3 डायमेन्शनल ऑब्जेक्टची रिलेटेड टर्म आहे. म्हणजे 3 डायमेन्शनल म्हणजे काय, लेंथ, ब्रेथ अँड हाईट. ओके, 2D म्हणजे काय, लांबी आणि रुंदी. ओके, आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कशाशी रिलेटेड असणार आहे, 3 डायमेन्शनल ऑब्जेक्टशी रिलेटेड असणार आहे. म्हणजे एखादा सिलेंडर असेल, एखादं स्पियर असेल, एखादा कोन असेल. दीज आर दी ऑल काय असणार आहे, 3 डायमेन्शनल ऑब्जेक्टिव्ह आहेत. ओके, आणि त्याचा आपण काय करणार आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी डिटरमाइन करू शकतो. ओके, द पोझिशन ऑफ सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी डिपेंड्स अपॉन शेप. आणि ती सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीची जी पोझिशन आहे ती प्रत्येक ऑब्जेक्टिव्हच्या, प्रत्येक 3 डायमेन्शनल ऑब्जेक्टिव्हच्या शेप वरती डिपेंड्स आहे. ओके, दिस इज रिलेटेड अबाउट दी सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. ओके, तर हा पार्ट खूपच महत्त्वाचा आहे, कारण की आपल्याला काय करायचं आहे, सेंट्रॉइड म्हणजे काय, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे काय, आणि हा जो केंद्रबिंदू आहे तो एक्स ऍक्सिस पासून किती अंतरावरती आहे, वाय ऍक्सिस पासून किती अंतरावरती आहे, त्याला आपण एक्स बार आणि वाय बार म्हणतोय. ओके, ते आपल्याला वन बाय वन काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. ओके, नेक्स्ट आपण बघूया. मगाशी जे सांगितलं ते काय असणार आहे, हा काय कोन आहे जो काय असणार आहे, सेंट्रॉइड आहे, सॉरी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे, आणि त्याचा काय असणार आहे, हा मध्यबिंदू असणार. त्याचा काय असणार, हा जी म्हणजे काय, मध्यबिंदू असणार आहे. त्या ठिकाणी काय होईल, पूर्ण ह्या कोनचा जो मास आहे, ओके, तो काय होईल, एकवटला जाईल. ओके, आणि तो म्हणजे काय असणार, थिंग बट कोन असेल. ओके, किंवा तो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असेल. आता सेंट्रॉइड म्हणजे काय, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे काय, त्याचा डिफरन्स पण आता आपल्याला ह्यामध्ये बघायचा आहे. ओके, त्याचा सेंट्रॉइड आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ह्याचा काय करायचं, आपल्याला डिफरन्स पण यामध्ये काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे. ओके, आता सेंट्रॉइड म्हणजे काय, इट इज द पॉइंट ॲट विच होल एरिया ऑफ बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. अशा बघितलं की अशा ठिकाणी जो मध्य भाग असणार आहे सेंट्रॉइडचा, प्लेनचा, त्या ठिकाणी पूर्ण एरिया जे काय आहे बॉडीचा आहे त्या ठिकाणी एकवटला असेल असा मध्य भाग म्हणजे सेंट्रॉइड. त्याच्या अपोजिट सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे काय, त्या पूर्ण बॉडीचा जो काय मास आहे तो त्या मध्य भागा ठिकाणी एकवटला असेल, तो असा पॉइंट म्हणजे काय, नथिंग बट सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. नेक्स्ट सेंट्रॉइड म्हणजे इट इज रिलेटेड विथ 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. ट्रायंगल असेल, स्क्वेअर असेल, हे काय असेल, 2 डायमेन्शनल जे ऑब्जेक्ट्स आहेत त्याचा तो रिलेटेड विथ द सेंट्रॉइड. आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इट इज रिलेटेड विथ 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट, कोन असेल, सिलेंडर असेल. ओके, त्यानंतर सेंट्रॉइड इट रिक्वायर्स एक्स अँड वाय ऍक्सिस. सेंट्रॉइड म्हणजे काय, 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट, त्यामुळे त्याला एक्स आणि वाय ऍक्सिस, दोन ऍक्सिस 2 डायमेन्शनलला रिक्वायर्स आहेत. बट फॉर center of gravity it is 3 dimensional object, so it requires x, y and z axis. 3 axis याला लागणार आहेत. ओके, तर त्यामध्ये मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जो काही ऑब्जेक्ट असेल, स्क्वेअर असेल, ए बाय ए साईजचा किंवा रेक्टँगल असेल ए बाय बी साईजचा, लांबी रुंदीचा, ओके, तो तिचा मध्यबिंदू आपण काय करणार आहे, एक्स ऍक्सिस पासून किती अंतरावरती आहे आणि वाय ऍक्सिस पासून किती अंतरावरती आहे ते आपण काय करतोय, फाइंड आउट करतोय. ओके, एक्स सपोज एखादा ऑब्जेक्ट आपण घेतला, ओके, त्याचा मध्यबिंदू, आता मगाशी आपण ए बाय एचा स्क्वेअर घेतला, त्याचा मध्यबिंदू जर आपल्याला वाय ऍक्सिस पासून काढायचा झाला तो किती असेल, तर त्याला काय म्हणतात, नथिंग बट एक्स बार. ओके, डिस्टन्स नथिंग बट एक्स बार म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन दी सेंटर पॉइंट, सेंट्रॉइड किंवा मध्यबिंदू अप टू दी वाय ऍक्सिस, ते म्हणजे काय असेल, एक्स बार असेल. आणि वाय बार म्हणजे काय असेल, त्या मध्यबिंदू जो आहे, सेंटर पॉइंट आहे त्याचं ते एक्स ऍक्सिस पर्यंतचं अंतर, ते म्हणजे काय, वाय बार. ओके, 1/1 हे आपण पुढे बघायचं आहे, परंतु एक कंपॅरिझन पार्ट मी तुम्हाला मी काय केलं आहे, एक्सप्लेन करून सांगितलं आहे. सो एक्स बार म्हणजे काय, A1 x1. A1 म्हणजे काय, इथं आहे एरिया ऑफ ऑब्जेक्ट 1, ओके,
किंवा एरिया ऑफ प्लेन फिगर 1. ओके, त्यानंतर A2 एरिया ऑफ प्लेन फिगर 2 अप टू AN, आणि त्याचं काय असणार आहे x1, त्याचं असणार आहे हे डिस्टन्स असणार आहे. ओके, म्हणजे हे x1 म्हणजे काय, A2 म्हणजे काय, हे 1 बाय 1 आपण बघूया. परंतु x बार म्हणजे काय, हा काय असेल त्याचा फॉर्म्युला असेल. ओके, त्यानंतर y बार म्हणजे काय, A1 y1 प्लस A2 y2 प्लस AN yn डिवाइड बाय A1 प्लस A2 प्लस AN. आता हा पार्ट म्हणजे काय आपल्याला नेक्स्ट लेक्चरला किंवा आता नेक्स्ट बघायचं आहे. त्याच्या अगोदर फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ओके, हा झाला काय असणार आहे, एरियाशी रिलेटेड आहे, म्हणजे टू ऑब्जेक्टिव्ह आहे म्हणजे एरिया आहे. याच्या अपोजिट इथं जो एक्स बार येणार आहे म्हणजे त्या ऑब्जेक्टचं मध्य भागापासून y ऍक्सिस पर्यंत जे काय अंतर म्हणजे एक्स बार. ओके, इथं जे येणार आहे ते काय असणार आहे, 3 डायमेन्शनल आहे, म्हणजे इथं व्हॉल्यूम लागणार आहे. 3 डायमेन्शनल म्हणजे काय, लांबी रुंदी उंची म्हणजे व्हॉल्यूम 3 ऍक्सिस वरती असणार आहे. सो इथं काय होईल, इथं जो एरिया आहे इथं काय होईल, रिप्लेस व्हॉल्यूम V1 x1 V2 x2 अप टू Vn xn डिवाइड बाय V1 प्लस V2 प्लस V3, किंवा तिथं डायरेक्ट V टोटल व्हॉल्यूम आपण म्हणू शकतो. सेम त्याप्रमाणे काय असेल, हा y बार सुद्धा असेल V1 y1 प्लस V2 y2 अप टू Vn yn डिवाइड बाय V1 प्लस V2 प्लस V3 और Vn, दॅट इज टोटल व्हॉल्यूम. अशा प्रकारे आपण x1 x बार y बार फॉर सेंट्रॉइड, x बार y बार फॉर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी याप्रमाणे काय करायचं आहे, फाइंड आउट करून. ओके, आता ह्यात एक पॉइंट आहे, सेंट्रॉइडल ऍक्सिस म्हणजे काय बघा, द ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ बॉडी, तो म्हणजे काय सेंट्रॉइडल ऍक्सिस. आता सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मधून जो ऍक्स पास होतो, हॉरिझॉन्टल एक्स ऍक्सिस एक्स एक्स, व्हर्टिकल ऍक्सिस जो आहे वाय वाय ऍक्सिस, जो जर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे मध्य भागामधून पास होत असेल तर तो म्हणजे काय असणार आहे, सेंट्रॉइडल एक्स ऍक्सिस असणार आहे. ओके, ह्याच्या पुढचा जो पार्ट आहे, आता हा जो पुढचा पार्ट आहे तो काय करायचा आहे, 1 बाय 1 आपल्याला नेक्स्ट लेक्चरला बघायचा, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. ओके, आता नेक्स्ट आहे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ सेंट्रॉइड. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ सेंट्रॉइड. आता सेंट्रॉइड म्हणजे काय, त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन म्हणजे मगाशी तुम्हाला जो मी एक्स बार आणि वाय बार फॉर सेंट्रॉइडचा जो काही तुम्हाला मी फॉर्म्युला सांगितला तो कसा आलेला आहे, तो कसा डिटरमाइन केलेला आहे, तो आपल्याला ह्या लेक्चरला किंवा ह्या पार्टमध्ये बघायचा आहे. According to the definition of centroid, centroid ची definition प्रमाणे, to find out the point about which, to find out the point, असा एक पॉइंट असेल. ओके, तो शोधण्यासाठी किंवा जो पॉइंट आहे, ज्या पॉइंटच्या भोवती किंवा ज्या पॉइंट मध्ये होल एरिया ऑफ द प्लेन फिगर इज सपोज्ड टू बी कॉन्सन्ट्रेट, पूर्ण जागेचा जो प्लेन फिगरचा पूर्ण जागेचा जो एरिया आहे तो एखाद्या पॉइंट भोवती एकत्रित झाला असेल. ओके, तो पॉइंट म्हणजे काय, centroid. Okay, according to the definition of centroid, we need to find moment of area about reference axis. त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, मोमेंट ऑफ एरियाचा मोमेंट घ्यायला पाहिजे अबाउट रेफरन्स ऍक्सिस. रेफरन्स ऍक्सिस म्हणजे काय, आपण काय करणार आहे, आपण काय करणार आहे, तो जो प्लेन फिगर आहे तो प्लेन फिगर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये घेऊन एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस हे जे काय रेफरन्स ऍक्सिस आहेत ते म्हणजे काय नथिंग बट रेफरन्स ऍक्सिस, ते आपण घेऊन त्या रेफरन्स ऍक्सिस पासून त्या एरियाचा जो काही सेंट्रॉइड पॉइंट आहे तो किती अंतरावरती आहे आणि त्याचा मोमेंट आपल्याला काय करायचं आहे, घ्यायचा. ओके, 1 बाय 1 बघूया. द कंपोजिट फिगर इज अ कॉम्बिनेशन ऑफ 2 और मोर बेसिक जिओमेट्रिक फिगर्स. ओके, आता कंपोजिट फिगर म्हणजे काय, आता वेगवेगळ्या प्रकारचे फिगर्स आहेत. ओके, आता ह्यामध्ये आहे आता ह्यामध्ये आपल्याला समज सेंट्रॉइड ऑफ अ प्लेन जिओमेट्रिक फिगर. ओके, यामध्ये स्ट्रेट लाईन, फर्स्ट सिरियल नंबर स्ट्रेट लाईन आहे, शेप आहे स्ट्रेट लाईन A to B. ओके, आणि त्याचा सेंटर ऑफ सेंट्रॉइड काय असणार आहे, G पॉइंट किंवा C पॉइंट आपण त्याला म्हणू शकतो. ओके, तो काय असणार आहे, त्याच्या सेंटरला असणार आहे. म्हणजे सपोज L लांबीचा जर AB लाईन असेल तर त्याचा जो काही सेंट्रॉइड असणार आहे तो कुठं असेल, त्याच्याबरोबर मध्यभागी असेल किंवा L डिवाइड बाय 2 ला असेल. सो हा काय झाला, त्याचा शेप झाला. ओके, आता स्ट्रेट लाईनचा एरिया काय असणार आहे, सो डॅश असेल तो. पोझिशन ऑफ सेंट्रॉइड, आता हा जो सेंट्रॉइड आहे तो AB ह्या L लेंथच्या कुठे असणार आहे, त्याच्याबरोबर मध्यभागी असणार आहे, मिड पॉइंटला असणार आहे पोझिशन ऑफ सेंट्रॉइड. त्यानंतर त्याचा सेंट्रॉइड जो आहे, पोझिशन ऑफ सेंट्रॉइड कुठे मध्यभागी, परंतु सेंट्रॉइड जो आहे तो काय असणार आहे, L/2 ला असणार आहे. L/2 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 फ्रॉम A साइड, L/2 फ्रॉम B साइड. आणि रिमार्क जो असणार आहे म्हणजे A पासून हाफला
बी पासून हाफला, तो काय असणार आहे त्याचा रिमार्क असणार आहे. सेम त्याप्रमाणे स्क्वेअर आपण बघितला, ए बी सी डी हा स्क्वेअर आपण घेतलेला आहे. ओके, स्क्वेअर म्हणजे काय, ज्याची लांबी रुंदी काय असणार आहे सेम. सो ए बी सी डी हा बी बाय बी ह्या डायमेन्शनचा काय असणार आहे स्क्वेअर असेल. ओके, तर त्याचा एरिया काय असेल बी बाय बी. ओके, पोझिशन ऑफ सेंट्रॉइड, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ डायगोनल. तर अशा असताना AC आणि BD हे दोन डायगोनल्स आहेत. ओके, AC आणि BD हे काय असणार आहेत, दोन डायगोनल असणार आहेत. त्याचा जो काही इंटरसेक्शन असेल AC आणि BD, जर दोन लाईन्स ड्रॉ केल्या त्याचा जो इंटरसेक्शन आहे तो म्हणजे काय असेल, ह्या स्क्वेअर मधला काय असेल त्याचा सेंट्रॉइड असेल किंवा मध्यबिंदू असेल, ज्या ठिकाणी ABCD ह्या पूर्ण एरियाचा, पूर्ण भागाचा, प्लेन फिगरचा एरिया इथं एकवटला असेल, असा हा तो काय असणार आहे सेंट्रॉइड पार्ट, मध्यभाग पार्ट यामध्ये असणार आहे. ओके, आणि त्याचा आपल्याला जर सेंट्रॉइड फाइंड आउट करायला, त्याचा आपल्याला फाइंड आउट म्हणजे काय की हा एक्स किंवा हा जो मिड पॉइंट आहे त्याचा वाय ऍक्सिस वर पर्यंत जे काय अंतर आहे त्याला आपण काय म्हणतो एक्स बार. आता ह्यामध्ये हा जो काही ABCD हा जो काही प्लेन फिगर आहे त्याचा जो मध्यभाग आहे सी सेंट्रॉइड. ओके, त्याचं काय करायला आपल्याला, आता हा रेक्टँगलचा जो पार्ट आहे सॉरी स्क्वेअर, त्यामध्ये काय असणार आहे जी जो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सॉरी सेंट्रॉइड असणार आहे. ओके, म्हणजे ह्याचा काय मध्यभाग असणार आहे, त्याचं ह्या वाय ऍक्सिस पासून काय असेल, जे काही अंतर असेल ह्या पॉईंट पासून हे अंतर ते म्हणजे काय एक्स बार आहे. ओके, त्यानंतर ना ह्या मध्यभागाचं ह्या एक्स ऍक्सिस वरती, एक्स ऍक्सिस कारण की हा आपल्याला पार्ट काय करायचा, प्रत्येक पार्ट हा पहिल्या क्वाड्रंट मध्ये घेत जायचं, त्याप्रमाणे काय होईल, हा एक्स ऍक्सिस होईल, हा वाय ऍक्सिस होईल. ओके, सो वाय ऍक्सिस पासून जो काही मध्यभाग आहे त्याचं अंतर जे आहे ते मला काय म्हणतात वाय बार असेल. सो आपण काय म्हणूया एक्स बार इज इक्वल टू बी बाय टू. एक्स बार जे आहे ते काय असणार आहे, हे बी आहे, सो बी बाय टू. वाय बार म्हणजे काय असणार आहे, ह्याच्या हाफ असेल, सो डी बाय टू. ओके, डी बाय टू. सो रिमार्क काय असेल ए बी अँड बी सी. त्याप्रमाणे सपोज आता रेक्टँगल आहे ABCD चा, त्याचे लांबी आहे बी, डेप्थ आहे डी. सो बी बाय डी चा काय असणार रेक्टँगलचा त्याचा एरिया काय आहे त्याला बी बाय डी. ओके, सो त्याचा एरिया झाला. आता जो सेंट्रॉइड जो आहे, पोझिशन ऑफ सेंट्रॉइड, तो पण काय असेल AC आणि BD हे जे दोन डायगोनल्स आहेत ते एकत्रित येतील, तो म्हणजे काय असेल त्याचा सेंट्रॉइड G पॉईंट असेल किंवा C पॉईंट असेल. ओके, तर आता त्याचा एक्स बार आणि वाय बार, एक्स बार म्हणजे काय बघा, त्या ऑब्जेक्टचा किंवा त्या प्लेन फिगरचा जो मध्य भाग आहे तो मध्य भाग त्याचं त्या पॉइंट पासून ते त्या वाय ऍक्सिस पर्यंतचं अंतर, हे पॉइंट पासून हे जे काय वाय ऍक्सिस पासून मध्य भागाचं जे काय अंतर आहे ते म्हणजे काय नथिंग बट एक्स बार. ओके, त्यानंतर वाय बार म्हणजे काय, ते मध्य भागापासून एक्स ऍक्सिस पर्यंतचं अंतर म्हणजे काय असेल तो वाय बार. सो एक्स बार म्हणजे काय असेल, हा जो बी आहे डिवाइड बाय 2 असेल. ओके, आणि वाय बार म्हणजे काय असेल, हा जो डी डिवाइड बाय 2 म्हणजे ह्याचा काय असणार आहे तो मध्यबिंदू असणार आहे. सो वाय बार इज इक्वल डी डिवाइड बाय 2 असेल. सो नेक्स्ट आता पॅरलोग्राम आहे ABCD, त्याचं काय असेल एरिया बी इंटू डी, बी इंटू डी. ओके, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असणार आहे, त्याचा डायगोनल जो आहे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असणार आहे. सेम त्याप्रमाणे हे काय असेल पहिल्या क्वाड्रंट मध्ये पुट केलं. ओके, तर काय होईल एक्स बार आणि वाय बार ह्याप्रमाणे येतील आपल्याला. ओके, त्यानंतर हा एक्स बार काय असेल त्याचा डी इंटू 2 असेल, वाय बार काय असेल बी इंटू वाय बार काय असेल डी इंटू 2, एक्स बार काय असेल बी डिवाइड बाय 2 असेल. या प्रकारे पॅरलोग्रामचा आपल्याला काय करायचं, सेंट्रॉइड एक्स बार वाय बार फाइंड आउट करायचा. त्यानंतर ट्रायंगल, सपोज हा ABC हा ट्रायंगल आहे, त्याचा सी किंवा हा जी जो सेंट्रॉइड पॉइंट आहे. ओके, तो काय असेल पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ मेरिडियन, हा मेरिडियनचा आहे त्याचा काय असणार आहे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन तो असणार आहे. ओके, एरिया काय आहे बघा 1/2 बी इंटू डी, आपल्याला माहिती आहे एरिया काय असणार आहे 1/2 इंटू बी इंटू डी. आता ह्याचा हा जो एक्स बार आहे, ओके एक्स बार जो आहे तो काय असेल 1/3 इंटू बी, बी च्या काय असेल 1/3, आणि वाय बार जे अंतर आहे ते काय असेल हाईटच्या किंवा हे डेपच्या काय असणार आहे 1/3 असणार आहे. हे तर त्याचा काय असते एक्स बार आणि वाय बार असणार आहे. हे एक्स बार आणि वाय बार आहे ते आपल्याला काय लागणार आहे थोडे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना, प्रत्येक ट्रायंगल असेल किंवा प्रत्येक स्क्वेअर असेल, पॅरलोग्राम असेल किंवा रेक्टँगल असेल, याचा आपल्याला एक्स बार आणि वाय बार फाइंड आउट करण्यासाठी लागणार आहे. त्यामुळे हे व्यवस्थित समजून घ्या. नाहीतर नेक्स्ट आहे सर्कल. हा सर्कल आहे हॅव्हिंग रेडियस r, सो त्याचा एरिया काय असेल पाय बाय 4 डी स्क्वेअर किंवा पाय आर स्क्वेअर. ओके,
आणि तो जो सेंट्रॉइड जो असणार आहे त्याची पोझिशन कुठे आहे, सेंटर ऑफ सर्कल. सर्कलचा काय सेंटर म्हणजे सेंट्रॉइडची पोझिशन असणार आहे. ओके, आता ह्यामध्ये एक्स बार आणि वाय बार काय असणार आहे, सेमच असणार आहे. तो काय असेल, आर, स्मॉल आर म्हणजे काय असणार आहे, त्याचं एक्स बार आणि वाय बार असणार आहे. सो एक्स बार हा किंवा वाय बार जे आहे ते काय असेल, रेडियस असेल. सो इट इज काय असणार आहे, जे डायमीटर असेल डिवाइड बाय 2 म्हणजे काय असणार आहे, सेंट्रॉइड. एक्स बार आणि वाय बार हा एकच असेल. त्यानंतर सेमी सर्कल, हा सेमी सर्कल आहे. ओके, ह्या सेमी सर्कल मध्ये जर आपण बघितला की हा अर्धवर्तुळ म्हणूया आपण त्याला. ओके, हा ए बी घेतलेला आहे अर्धवर्तुळ, की हा पार्ट केल्यानंतर हा जो होईल तो अर्धवर्तुळ होईल. त्याचा हा काय असेल, सेंट्रॉइड असेल, मध्य भाग असेल. ओके, आणि त्याचा एरिया काय दिलाय बघा सेमी सर्कलचा, पाय बाय 8 डी स्क्वेअर और पाय बाय 2 आर स्क्वेअर. ओके, आता हा जो सेंट्रॉइड आहे, मध्य भाग आहे, तो ॲट ए डिस्टन्स ऑफ 4r बाय 3 फ्रॉम बेस ए बी. बेस ए बी पासून जो काही त्याचा जो काही सेंट्रॉइड आहे तो किती असणार आहे, ह्या डिस्टन्सला असणार आहे. ओके, म्हणजे हे वाय बार जे आहे ते म्हणजे काय असेल, सेंट्रॉइड पासून अंतर ते म्हणजे काय असेल, बेस पासून 4r3 डिस्टन्स असेल. ओके, आता ह्यामध्ये एक्स बार जे आहे, एक्स बार हा जो हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे तो म्हणजे काय, नथिंग बट रेडियस आर. आणि वाय बार जे आहे ती काय असणार आहे, 4r/3 या सेंटर पॉईंट पासून काय असेल ते उभं डिस्टन्स, वर्टिकल डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे, 4r/3 असणार. ओके, लास्ट आहे क्वार्टर सर्कल किंवा क्वाड्रंट. आता ह्यातील एक लहान तुकडा किंवा एक त्याचा हाफ पार्ट आहे तो क्वार्टर सर्कल असणार आहे. ओके, क्वाड्रंट म्हणतो आपण त्याला. तर त्याचा सेंट्रॉइड जो आहे त्यासाठी त्याला पहिला त्याचा आपण एरिया काढूया, पाय बाय 16 डी स्क्वेअर किंवा पाय बाय 4 पाय आर स्क्वेअर. हा काय असेल त्याचा एरिया असेल. आणि त्याचं डिस्टन्स जे आहे, त्याचं डिस्टन्स जे आहे वाय बार आपण म्हणूया ते किती आहे, 4r/3 फ्रॉम बाउंड्री ऍक्सिस काय असेल, एओ अँड बीओ. या बाउंड्री ऍक्सिस पासून काय असणार आहे ते वाय बार 4r/3 डिस्टन्स वर ते असणार. ओके, आता हा जो एक्स बार आहे, आता जो एक्स बार आहे तो काय असेल, या पूर्ण आर मायनस 4r/3. ओके, आणि वाय बार जो आहे तो 4r/3. हे विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, हे त्याचा एरिया आणि एक्स बार आणि वाय बार हे खूप महत्वाचे आहेत, त्या पद्धतीने काय करायचं लक्षात ठेवायचे. ओके, ठीक आहे. ह्याचा पुढचा जो पार्ट आहे आपण प्रिव्हियस लेक्चरला जो बघालतो तो काय करायचा आपल्याला नेक्स्ट लेक्चरला बघायचा आहे. कोणता आपण पार्ट बघालतो, हा पार्ट आपण बघत होतो. ओके, मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ सेंट्रॉइड, की हा एक्स बार म्हणजे काय, वाय बार म्हणजे काय. ओके, तर ते कसं आलं नेमकं ते काय करायचं आपल्याला नेक्स्ट लेक्चरला बघायचं आहे. ओके.